गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर फायनली आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे किचन व्लॉग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर बघा, काल रात्री सगळी साफसफाई करून ठेवल्यामुळे खूप छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये. तर रोजच साफसफाई करते. कोथिंबीर मी सकाळी उठल्याच निवडून ठेवली होती. मला आज लागणार आहे, रेसिपी शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. त्यामुळे काल रात्री मी बदाम भिजत ठेवलेले, ते खायचे आहेत मला. पण त्याआधी इकडे मी गरम पाणी ठेवलं आहे पिण्यासाठी 1 कप भरून. तोपर्यंत मी हॉलमध्ये आली आहे बघायला माझ्या त्या पुदिनाच्या छोट्याशा रोपाला. हॉलच्या खिडकीतून कसा सूर्यप्रकाश येतो थोडाफार, त्यामुळे त्याला बरं पडतं. त्याने कसं ग्रिलला पकडलं आहे. आणि हे मला मातीमध्येच लावायचं होतं कुंडीत, पण माती नाही आहे सध्या आमच्याकडे, त्यामुळे मी त्याला बॉटलमध्येच ठेवलं आहे. पण तरी पण ते जगलं आहे, ते बघून मला खूप छान वाटतं रोज. आणि इथे गरम पाणी झालेलं आहे. थोडंसं कोमटच पिते मी, कपामध्ये 1 कपभर तरी मी पितेच पाणी. तर आज माझ्या किचनमध्ये बनती आहे पनीरची रेसिपी. सो इथे पनीर मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून ठेवलं, पीठ पण मळून ठेवलं. आणि इकडे मी ग्रेव्हीची तयारी केली. कांदा, टोमॅटो आणि काजू घेतलंय मी इथे. तर हे मी पहिल्यांदा वाटून घेणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीर. पनीरचे पण अशा पीसेसमध्ये क्यूब्स करून ठेवून दिलेत. तर कांदा, टोमॅटो आणि काजू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं त्याची ग्रेव्ही तयार करून घेतली आहे. ग्रेव्ही बनवून झाल्यानंतर मी पनीरचे क्यूब जे होते ते थोडेसे तेलामध्ये फ्राय करून एका डिशमध्ये काढून घेतलेत. तर तेल बिलकुल त्याच्यावर ठेवायचं नाही, नाहीतर मग ते तेलकट लागतं. सो असं मस्त तेल चांगलं निथळून घेतलं आणि एका डिशमध्ये पनीरचे क्यूब आहेत ते फ्राय करून घेतले. त्यानंतर जे वाटण केलं होतं ते तेलामध्ये टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत ना फ्राय करून घ्यायचं. कारण मी कांदा टोमॅटो भाजून घेतलं नव्हतं. सो त्याच्यामुळे जर तुम्ही कांदा टोमॅटो भाजून घेतलं तर ते पटकन तेल सोडतं. पण असंच केलं ना तर छान एकदम टेस्ट येते पनीरला. सो मी अशाच पद्धतीने बनवते नेहमी. आणि त्याला छान तेल सुटलं की वरून थोडीशी हळद टाकायची, धने पावडर आणि जो पनीर टिक्का मसाला मी आणला होता. तर मी पनीर टिक्काच मसाला मला आवडतो नेहमी, कारण तो जास्त तिखट पण नसतो आणि एकदम म्हणजे छान लागतो. आणि बटर मसाला असतो ना, पनीर बटर मसाला, तर तो एकदम बटरी लागतो. तो जास्त मला जसं बटर आवडत नाही, एकदम गोड गोड असतं ते. सो इथे पनीर टिक्का मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ पण असतं. सो आंबट गोडच असतो तो, त्याच्यामुळे मीठ नाही मी आधी टाकलं. छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि थोडासा आपला चटणी मसाला असतो घरातला तो पण टाकला, अर्धा चमचा, कारण थोडंसं किंचितचं मला तिखट आवडतं त्याच्यामुळे. छान मसाले मिक्स झाल्यानंतर ना थोडा वेळ झाकण ठेवायचं. त्याला पण थोडंसं तेल सुटतं आणि तेल सुटल्यानंतर म्हणजे पनीरचे क्यूब केले होते ते त्या मसाल्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग एक अर्धा ग्लास पाणी टाकलं त्याच्यामध्ये. अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास टाकलं तरी चालतं, तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्या प्रमाणानुसार. म्हणजे आम्ही आता 2च जण खाणारे आहोत, त्यामुळे
आणि पनीर एवढं का दिसतंय तर पनीर आम्हा दोघांना पण खूप जास्त आवडतं, त्यामुळे ग्रेव्हीपेक्षा आम्ही पनीरच जास्त खातो. म्हणून मग आमच्या दोघांसाठी मी एवढं पनीर आणलं होतं. आणि ओतल्यानंतर परत मिक्स करायचं आणि मग थोडंसं शिजू द्यायचं. शिजताना थोडीशी तरी येते त्याला, तरी आल्यानंतर मग झालं, थोडीशी कोथिंबीर गार्निश करायची, झालं आपली पनीर टिक्का मसालाची रेसिपी तयार. सो चला, फायनली पनीर मसाला रेडी झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यावर मस्त असं आणि ताट ठेवून झाकून ठेवलं. आणि आता पटकन एका साईडला मग चपात्या करून घेते. सो इथे सगळी तयारी करून झालेली आहे. आधीच पीठ मळून ठेवल्यामुळे पीठ पण एकदम असं सॉफ्ट, कणिक एकदम सॉफ्ट झाली आहे. झालं, माझ्या इकडे चपात्या रेडी झाल्यात सगळ्या बनवून आणि पनीर पण रेडी आहे. आणि आता मिस्टरांना पण जायचं, सो त्यांचा टिफिन इथे भरते मी. त्यांना पनीर खूप जास्त आवडतं, त्यामुळे पनीरचे क्यूब जास्त दिलेत आणि चपाती. चला, आता मी पण जेवण घेते. ताट रेडी केले मी माझं. सगळं सॅलड वगैरे घेतलंय मी. चला, आता हा जो पसारा दिसतोय तो आता मी आवरते. जेवण झालंय, दुपारची भांडी घासायच्यात, किचन ओटा वगैरे सगळं आवरते, मग आपण भेटूया. माझ्या किचनच्या खिडकीतून ना फक्त बाजूची म्हणजे पलीकडची बिल्डिंगच दिसते. मी जास्त काही खिडकी उघडत नाही, कारण या साईडमधून ना पाल येते त्याच्यामुळे. आणि पाल आली तरी आता काही भीती वाटत नाही मला तिची, पण फक्त बंदच ठेवते. सकाळची वगैरे अशी उघडते. आता पाऊस पण पडतो आणि पावसाचं पाणी डायरेक्ट आतमध्ये येतं, त्यामुळे उघडत नाही मी खिडकी. सो अशी आहे माझी किचनची खिडकी. तर चला, सो फायनली आता माझं सगळं किचन वगैरे पहिल्यासारखं आवरून झालं. जसं सकाळी होतं तसंच सेम सगळं ओटा, शेगडी, परत भांडी वगैरे सगळं आवरून झालं.
चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा जो ब्लॉग होता तो पूर्ण किचन ब्लॉग होता. म्हणजे मी सकाळपासून किचनमध्ये काय काय केलं ते तुमच्यासोबत शेअर केला. परत दुपारी जेवलेसुद्धा काय काय केलं तर तेच होतं. आणि माझा किचन टूरचा मी ब्लॉग तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येईन. थोडंसं किचन सेट करायचं आहे मला, मागे पसारा वगैरे दिसतोय तुम्हाला. सो ते सेट झाल्यानंतर किचन टूरचा सुद्धा ब्लॉग मी घेऊन येईन, व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय.